की जोरगीवारनी विधानसभेत प्रश्न मांडला आणि सांगितलं चंद्रपूरच्या 16,000 घरं अशी आहेत जे नजूलच्या जागेवर आहेत, जे सरकारी जागेवर आहेत, आतापर्यंत यांना मालकी मिळाली नाही. आणि मी सभागृहात जाहीर केलं विधानसभेत की होय, चंद्रपूरमध्ये 16,000 घरांना भारतीय जनता पार्टीचं सरकार, आपलं सरकार सर्वांना मालकी दिल्याशिवाय राहणार नाही, हे या ठिकाणी आपण जाहीर केलं. आणि आता मी ज्या वस्तीमध्ये गेलो तिकडे लोकांनी माझा सत्कार केला आणि तिकडे लोकांना पट्टे वाटप सुरू झाले, त्यांनी मला सत्कार केला. मला आज या ठिकाणी प्रामाणिकपणे हेच सांगायचं आहे की 10 वर्षापासून भाजपाची सत्ता ही महापालिकेत होती. विद्यमान नगरसेवक हे भाजपाचे 10 वर्षापासून या ठिकाणी काम करत आहे. महिन्याभराआधी संबंधित आयुक्तांनी पत्र काढलं की जे जे लोक अतिक्रमण करून आहेत त्यांनी आपापलं अतिक्रमण काढावं. आत्ता अतिक्रमणाचा नोटीस तुम्ही महिन्याभरापर्यंत दिला आणि आज सगळ्या ठिकाणी बावनकुळे साहेबांचे बॅनर लागले आहे की तुम्ही पट्टे दिल्याबद्दल धन्यवाद. म्हणजे महिन्याभराआधी तुम्ही ज्यांना अतिक्रमण काढायचे नोटीस दिले त्यांना महिन्याभरातच तुम्ही पट्टे कसे का देऊ शकता, हा देखील प्रश्न या ठिकाणी मला मतदारांना विचारायचा आहे की जे तुम्ही 10 वर्षात सत्तेत असून करू शकले नाही ते महिन्याभरात खरंच पट्टे तुम्ही या ठिकाणी देईल का. म्हणजे खोट्या भूलथापा निवडणुकीच्या तोंडावरती बड्याबाबड्या जनतेला द्यायचा आणि आपलं साध्य सिद्ध करून घ्यायचा, हा भाजपचा सगळा गेम या ठिकाणी ठरलेला.